श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात परमफलदायी आणि दिव्य श्री गरुड महापुराण. आज यामधील अध्याय 2 आपण श्रवण करूयात. पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि ही परमपावन कथा जास्तीत जास्त शेअर अवश्य करा. चला तर सुरुवात करूयात गरुड पुराणातील अध्याय 2. पक्षीराज गरुड पुढे भगवान श्री विष्णूंना म्हणाले, हे केशव, यमलोकाचा मार्ग किती वेदनादायक आहे. पापी लोक तिकडे कसे जातात याविषयी कृपया मला सांगा. तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले, हे गरुड, मी तुला त्या अत्यंत दुःखदायी यममार्गाविषयी सांगतो. तू माझा अनन्य भक्त जरी असलास तरीही ते ऐकून तुझा थरकाप उडेल. यममार्गामध्ये वृक्षाची सावली नाही की जिथे तो जीवात्मा विसावा घेऊ शकेल. त्या यममार्गामध्ये अन्न वगैरे नाही की ज्याचे सेवन करून तो जीवात्मा तृप्त होईल. हे गरुड अत्यंत तृषातुर तो प्राणी पिऊ शकेल असे पाणीही तिथे कुठे दिसत नाही. तेथे सदैव प्रलयकालाप्रमाणे 12 सूर्य तापलेले राहतात. त्या मार्गावरून जाणाऱ्या त्या पाप्याला कधी बर्फाळ वाऱ्याचा त्रास होतो, कधी काटे टोचतात, तर कधी प्राणघातक सर्पदंश करतात. त्या पापी जीवात्माला वाटेमध्ये कधी कधी वाघ, सिंह किंवा भयंकर कुत्रे खातात, तर कधी विंचूदंश करतात. तेव्हा कुठे तो अतिभयंकर अशा महान असिपत्रवन नावाच्या नरकामध्ये पोचतो, ज्याचा विस्तार 2000 योजने एवढा आहे. हे वन कावळे, घुबड, गिधाडे यांनी भरलेले असते. या जंगलाच्या आजूबाजूला कायम दाबाग्नी व्याप्त असते. असे पत्राचे पाणी त्या प्राण्याला त्या अरण्यामध्ये ओरबाडून घेतात. कुठे तो विहिरीमध्ये पडतो, कुठे पर्वतावरून खाली पडतो, कुठे तीक्ष्ण टोकांवरून चालतो, तर कुठे खिळ्यांवर चालतो. कुठे तो दाट अंधारामध्ये पडतो, तर कुठे ज्वलंत भय निर्माण करणाऱ्या पाण्यामध्ये पडतो. काही ठिकाणी त्याला तप्त वाळूने मढवलेल्या वाटेवरून चालावे लागते. कुठे कुठे त्याच्यावरती अंगारांचा वर्षाव होतो, कुठे विजांच्या कडकटासह दगडांचा वर्षाव होतो, कुठे रक्ताचा वर्षाव होतो, तर कुठे शस्त्रांचा पाऊस पडतो, तर काही ठिकाणी गरम पाण्याचा वर्षाव होतो. मार्गामध्ये काही ठिकाणी खोल खड्डे आहेत, तर काही ठिकाणी पर्वत शिखरांची चढाई करावी लागते. काही ठिकाणी रस्त्यावर दाट अंधार असतो, ज्यामध्ये मोठ्या कष्टाने चढता येईल असे खडक असतात, तर काही ठिकाणी पू, रक्त आणि मलमूत्रांनी भरलेली तलाव असतात. यममार्गाच्या मध्यभागी अत्यंत भीषण आणि भयंकर अशी वैतरणी नदी वाहते. तिला पाहणी सुद्धा अत्यंत वेदनादायक आहे. तिचा आवाज अत्यंत भीती निर्माण करणारा आहे. ती 100 योजन रुंद असून त्यामध्ये पू, शोणित म्हणजे रक्त वाहत असते. तिचे तट हाडांच्या समूहाने बनलेले असतात, म्हणजेच तिच्या काठावरती हाडांचा ढीग असतो. रक्ताची ती गढूळ नदी अतिशय दुःखाने पार करावी लागते. ही नदी जी अथांग खोल आहे आणि पाप्यांना वेदना सहन करूनच ती पार करावी लागते. ते केसांनी भरलेली असते, महाकाय मगरीने ग्रस्त असते आणि शेकडो उग्र पक्षी तिच्यावरून कायम भिरकावत असतात. हे गरुड, आलेल्या पापी प्राण्याला बघून ती नदी उकळत्या पाण्याप्रमाणे तप्त होते. ती नदी सुईच्या टोकाप्रमाणे मुख असणाऱ्या भयंकर कीटकांनी 4ही बाजूंनी व्याप्त आहे. वज्रासमान चोच असणारे मोठे मोठे गिधाड आणि कावळे कायम भिरभिरत असतात. ती नदी मगर, सुसर, कासव, मांसाहारी मासे यांनी कायम व्याप्त असते. तिच्या प्रवाहामध्ये पडलेले अनेक पापी रडतात, ओरडतात आणि बंधू, पुत्र आणि तात अशा नावाचा आक्रोश करतात. भूक आणि तहानीने व्याकुळ झालेले प्राणी ते रक्त पितात. ती नदी फेसाळलेल्या रक्तप्रवाहाने भरलेली, भयंकर, अत्यंत गर्जना करणारी, दिसायला वेदनादायक आणि भयावह आहे. तिला पाहूनच पापी प्राणी बेशुद्ध होतात.
अनेक विंचू आणि विशाल काळे काळे सर्पांनी ग्रासलेल्या त्या नदीच्या मध्यभागी पडलेल्या त्या पाप्यांना वाचवणारे कोणीही नसते. शेकडो आणि हजारो पापी त्या भोवऱ्यामध्ये पडतात आणि नरकात जातात. क्षणामध्येच ते पाताळी जातात तर क्षणात वर येतात. हे गरुड, त्या नदीची निर्मितीच पापी प्राण्यांना शिक्षा देण्यासाठी केलेली आहे. तिचा अंत कधी बघता येत नाही. ती अत्यंत दुःखपूर्वक पार करावी लागते आणि अतिशय दुःख देणारी आहे. अशा रीतीने पापी दुःखी होऊन रडत ओरडत त्या अत्यंत क्लेशदायक यममार्गावरून जातात, जो मार्ग अनेक क्लेशांनी दुःखाने भरलेला आहे. काही पाप्यांना फासाने बांधले जाते, काहींना अंकुशाने ओढले जाते, काहींना शस्त्राच्या पुढच्या भागाने मागील बाजूस टोचवले जाते, काहींच्या नाकामध्ये पाश अडकवले जातात, तर काहींना कानाला पाश बांधून त्याद्वारे ओढले जाते. ते पापी गळ्यामध्ये आणि पाठीवरती साखळ दंडाने बांधून लोखंडाचा बोजा घेऊन रस्त्यावर चालत असतात. अत्यंत उग्र अशा यमदूतांनी त्यांना मारले जाते. ते तोंडामधून रक्ताच्या उलट्या करतात आणि तेच पुन्हा त्यांना प्राशन करावे लागते. त्यावेळी त्यांच्या दुष्कृत्यांचा विचार करून त्या जीवांना अत्यंत अपराधी वाटते आणि ते अत्यंत दुःखाने यमलोकातील पुढील प्रवास करतात. अशा रीतीने यमाच्या मार्गाने चालणारा तो प्राणी निस्तेज होऊन पुत्राच्या नावाने पित्याच्या नावाने विलाप करतो आणि असा आक्रोश करत तो पश्चातापाच्या ज्योतीने धगधगत राहतो. त्याला वाटतो की महान मनुष्य जन्म प्राप्त होऊनही मी धर्माचे पालन केले नाही, मी दानधर्म केला नाही, अग्नीमध्ये हवन केले नाही की तप केले नाही, देवतांची पूजा केली नाही, कर्मकांडानुसार तीर्थसेवा केली नाही. म्हणून हे जीव, तू जे काही केलेस त्याचेच फळ आता भोग. हे शरीर, तू ब्राह्मणांची पूजा केली नाहीस, गंगा नदीमध्ये कधी स्नान केले नाहीस, सत्पुरुषांची सेवा केली नाहीस, इतरांवर कधीही उपकार केला नाहीस. म्हणून हे जीव, तू जे काही केलंस त्याचेच फळ आता भोग. निर्जल प्रदेशामध्ये मानव, प्राणी आणि पशुपक्ष्यांसाठी तू कधी जलाशय निर्माण केले नाहीस. गायी आणि ब्राह्मणांना उपजीविकेसाठी तू काही दान केले नाहीस. म्हणून हे देही, तू जे काही केलेस त्याचेच फळ आता तू भोग. तू दैनंदिन दान केले नाहीस, गायीच्या दैनंदिन पालनपोषणाची व्यवस्था केली नाहीस, वेदशास्त्रांच्या वचनाचा पुरावा मान्य केला नाहीस, पुराणांचे ऐकले नाहीस, विद्वानांची कधी पूजा केली नाहीस. म्हणून हे देही, तू जे काही दुष्कर्म केलीस आता त्या दुष्कर्माचे फळ तू भोग. स्त्री आत्मा देखील पश्चाताप करते आणि ती म्हणते की मी माझ्या पतीच्या हितकारक आज्ञांचे पालन केले नाही, मी कधीही पूज्य गुरुजन वर्गांचं ऐकलं नाही, त्यांना आदर दिला नाही. आणि म्हणूनच हे देहीन, तू जे काही केलेस त्याचेच परिणाम आता तुला भोगावे लागतील. धर्मबुद्धीने तू तुझ्या एकुलत्या एक पतीची सेवा केली नाहीस आणि त्याच्या मृत्यूनंतरही तू सती केली नाहीस. विवाह झाल्यानंतर संन्याशाचे जीवन जगली नाहीस. म्हणूनच हे देहीन, तू जे काही केलेस त्याचे परिणाम आता तू भोग. पूर्वजन्मामध्ये केलेल्या अनेक दुष्कृत्यांचे क्षालन करण्यासाठीच तू हा नारी देह प्राप्त केला होतास. अशा प्रकारे वारंवार विलाप करत, आपल्या पूर्वदेहाचे, पूर्वकर्माचे स्मरण करत, माझे मानव जन्माचे शरीर कुठे गेले असा विलाप करत ते यममार्गावर चालत राहतात. हे गरुड, अशा प्रकारे 17 दिवस वायुवेगाने चालत राहत ते प्रेत 18व्या दिवशी सौम्यपुरामध्ये जातो. त्या रमणीय आणि श्रेष्ठ सौम्यपुरामध्ये प्रेतांचा महान गण राहतो. त्या ठिकाणी पुष्पभद्रा नदी आहे आणि अत्यंत मनमोहक असा वटवृक्ष आहे. त्या नगरामध्ये यमदूतांद्वारे त्याला विश्राम करायला लावला जातो. दुःखी होऊन तो स्त्रिया आणि पुत्रांद्वारे प्राप्त जे सुख होते त्या सुखांचे स्मरण करतो. आपले धन, आपले पौत्र, आपले नातेगोते
याविषयी तो विचार करू लागतो. तेव्हा तिथे राहणारे यमाचे किंकर त्याला विचारतात, धन कोठे आहे? पुत्र कोठे आहे? पत्नी कोठे आहे? तो मित्र कोठे आहे? बंधू बांधव कोठे आहेत? हे मूढ, जीव आपल्या कर्माचेच फळ भोगत असतो. त्यामुळे ह्या दीर्घ यममार्गावर तू असाच चालत राहा. हे परलोकाच्या प्रवास्या, तुला माहीत आहे की जाणाऱ्याची ताकद आणि पाठिंबा हा मार्गापुरताच मर्यादित आहे, ज्यासाठी तू कोणतेही प्रयत्न केले नाहीस. त्या मार्गावर तुला चालायचे आहे आणि त्या मार्गावर कोणताही व्यवहार करता येत नाही हे तुला माहीतही नव्हते. हे अगदी रस्त्यावरच्या मुलांनाही माहीत आहे. तू ऐकले नाही का? ब्राह्मणांच्या तोंडून पुराणातील तू वचने ऐकले नाहीस का? अशा प्रकारे सांगून त्याला अनेक प्रकारे मार दिला जातो. पडत उठत पडत बलपूर्वक त्याला पाशाने ओढले जाते. इथे तो स्नेह अथवा कृपेमुळे प्राप्त पुत्र आणि पौत्रांनी दिलेले पिंडदान ग्रहण करतो. त्यानंतर तो जीव सौरीपूर नावाच्या नगराला प्रस्थान करतो. त्या सौरीपूर नगरामध्ये कालासमान भासणारा जंगम नावाचा राजा असतो. त्या राजाला बघून तो जीव अत्यंत भयभीत होतो आणि तिथे विश्राम करू इच्छितो. त्या नगरामध्ये गेल्यानंतर त्या जीवाला आपल्या स्वजनांकडून प्राप्त त्रैपाक्षिक अन्न आणि जल ग्रहण करता येते आणि त्यानंतर ते ग्रहण करून तो त्या नगराला पार करतो. त्यानंतर तो नरेंद्र भवन या नगराच्या दिशेने जातो आणि त्या ठिकाणी त्या भयंकर अरण्याला बघून तो अतिशय दुःखी होतो. निर्दयी यमदूतांनी ओढल्यावर तो वारंवार विलाप करतो आणि 2 महिन्यांच्या शेवटी तो दुःखी होऊन तिथे जातो. बांधवांद्वारे दिलेले जल आणि अन्न ग्रहण केल्यानंतर यमदूतांकडून त्याला ओढून पुढे नेले जाते. 3ऱ्या महिन्यामध्ये तो गंधर्व नगरला जातो, ज्या ठिकाणी तो त्रैमासिक पिंड खाऊन पुढील मार्गासाठी प्रवास सुरू करतो. 4थ्या महिन्यामध्ये तो शैलागमपूर या नगरी पोहोचतो. तिथे 4थ्या मासिक पिंडाचे भक्षण करून तो काहीसा आनंदी होतो आणि त्यानंतर 5व्या महिन्यामध्ये ती प्रेत क्रौंचपुराला पोहोचते. क्रौंचपुरामध्ये असलेले ती प्रेत नातेवाईकांनी दिलेले 5वे मासिक अन्न खाऊन क्रूरपुराच्या दिशेने चालतो. 5.5 महिन्यानंतर बांधवांद्वारे प्राप्त षण्मासिक पिंड आणि घटदानाने तृप्त होऊन तो जीव तेथे विश्राम करू इच्छितो, परंतु यमदूत त्याला घाबरवतात आणि त्यानंतर तो दुःखी होऊन भयाने व्याप्त होऊन त्या नगराला सोडून विचित्र भवन नामक पुढील नगराला जातो, ज्या ठिकाणी यमाचा छोटा बंधू विचित्र नावाचा राजा राज्य करतो. त्या विशाल देहधारी राजाला बघून तो जीव घाबरतो. तेव्हा कैवर्त नावाचा नावाडी समोर येतो आणि त्याला म्हणतो, ही महावैतरणी नदी ओलांडणाऱ्यांसाठी मी नाव आणलेले आहे. तुमचे जर पुण्य असेल तर त्यामध्ये बसा. दार्शनिक ऋषींनी दानाला वितरण किंवा देणे असे म्हटले आहे. ही नदी फक्त दानानेच पार केली जाऊ शकते, म्हणूनच तिला वैतरणी असे म्हणतात. जर तुम्ही वैतरणी गोदान केले असेल तरच ही नाव तुमच्याकडे येईल, अन्यथा नाही. अशा प्रकारे त्याचे हे वचन ऐकून तो प्रेत प्रभूच्या नावाने विलाप करू लागतो आणि त्या प्रेतात्म्याला बघून ती नदी अतिशय उग्र होते. त्या नदीचे अत्यंत ते उग्र रूप पाहून तो अत्यंत क्रंदन म्हणजे विलाप करू लागतो. ज्याने आपल्या जीवनामध्ये कधीही दान केलेले नाही असा पापात्मा त्या नदीमध्ये डुबू लागतो, बुडू लागतो. तेव्हा आकाश मार्गाने जाणारे दूत त्याच्या तोंडामध्ये काटा लावून अगदी माशाप्रमाणेच त्याला ओढीत ती नदी पार करायला लावतात. त्या ठिकाणी षण्मासिक पिंडाचे ग्रहण करून अत्यंतित भुकेने पीडित होऊन विलाप करत तो पुढील मार्गाने चालू लागतो. 7व्या महिन्यामध्ये तो बऱ्हादपूर नावाच्या नगरी जातो आणि त्या ठिकाणी आपल्या पुत्राद्वारे प्राप्त सप्तमासिक पिंडाचे ग्रहण करतो. हे गरुड, त्या नगराला पार करून दुःखद नावक नगराला तो जातो. आकाश मार्गाने जाणारा तो महान दुःखाला प्राप्त करतो.
तेथे 8व्या महिन्यातील मासिक पिंडाला ग्रहण करून तो पुढे चालतो आणि 9 महिने पूर्ण होताच नाना क्रंदनपुराला जाऊन पोहोचतो. त्या ठिकाणी क्रंदन करत अनेक भयावह क्रंदगणांना बघून तो जीव अत्यंत दुःखी होऊन विलाप करू लागतो. यमदूतांद्वारे पीडित होऊन तो पुढील मार्गावर चालू लागतो आणि 10व्या महिन्यामध्ये अत्यंत कठीण असणाऱ्या सुतप्त भवन नावाच्या नगरामध्ये पोहोचतो. त्या ठिकाणी पुत्राकडून केले जाणारे पिंडदान आणि जलांजली प्राप्त करूनही तो सुखी होत नाही. 11वा मास पूर्ण झाल्यानंतर तो रौद्रपूर या नगराला जातो आणि पुत्राद्वारे प्राप्त 11व्या महिन्यातील पिंडाला तो ग्रहण करतो. 11.5 महिने झाल्यानंतर तो जीव पयवर्षणपूर नामक नगरामध्ये पोहोचतो, ज्या ठिकाणी त्या प्रेताला दुःख देणारे अत्यंत घनघोर मेघ वर्षा करतात आणि त्या ठिकाणी तो जीवात्मा पुढील श्राद्धाला ग्रहण करतो. त्यानंतर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो जीव शीताढ्य नावाच्या नगराला येतो, जेथील थंडी बर्फापेक्षा 100 पटीने जास्त असते. थंडीमुळे उदास आणि भुकेलेला तो प्राणी दाही दिशांना इकडे तिकडे आशेने पाहतो की कदाचित कुठेतरी आपला कुणीतरी बंधू नातेवाईक असेल जो त्याचे दुःख दूर करेल. तेव्हा यमदूत त्याला म्हणतात, अरे तुझे असे पुण्य कुठे की तुला कोणीतरी आश्रय देईल. तेव्हा वार्षिक पिंडाला ग्रहण करून तो शांत होतो. त्यानंतर वर्षाच्या अंती यमपुराच्या नजीक असणाऱ्या बहुभीतीपूर नामक नगरामध्ये तो पोहोचतो आणि आपले हातभर मापाचे शरीर त्याग करतो. हे गरुड पुन्हा कर्मफळाच्या भोगासाठी अंगठ्या एवढा वायुस्वरूप यातना देह प्राप्त करून तो यमदूतांसोबत चालला जाऊ लागतो. ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये कधी दानधर्म केला नाही ते यमदूताद्वारे पाशामध्ये जखडले जाऊन अत्यंत दुःखपूर्वक यमपूरला जातात. हे गरुड, धर्मराजपुराला 4 द्वार आहेत, ज्यातील दक्षिण द्वाराच्या मार्गाविषयी मी तुला सांगितले. त्या मार्गावरून तो क्षुधाक्रांत दुःखी पापी जीवात्मा कशाप्रकारे मार्गक्रमण करतो हेही मी तुला सांगितले. आता मला सांग, आणखी तुला काय ऐकायचे आहे? आणि श्रोतहो, याचबरोबर गरुड पुराणामधील हा 2य अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पक्षीराज गरुडजी भगवान विष्णूंना आता काय प्रश्न विचारतात आणि भगवान विष्णू त्यांना काय सांगतात, ही सविस्तर कथा आपण श्रवण करूयात पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद आणि ऐकत रहा गरुड पुराण.